नमस्कार। निसर्ग सेवा गट पानपोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आजच्या अखंड 1291व्या दिवशी आज आपण वटवृक्षाची रोप लागवड करून आजचा दिवस साजरा करणार आहोत। आपण या चळवळीमध्ये दररोज किमान एक रोप लागवड करून ही चळवळ मागील 1291 दिवस झाले चालवत आहोत। आपण या ठिकाणी दररोज एक रोप लागवडी चळवळीत विविध मान्यवरांच्या हस्ते आपण दररोज किमान एक रोप लागवड करतोय। त्यामध्ये आज विश्वंभर पांचाळ व मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी एक रोप या ठिकाणी लागवड करणार आहोत। त्यासाठीचा हा खड्डा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। खड्डा या ठिकाणी प्रचंड गवत वाढलेला असून या गवतामध्ये सुद्धा आपण या रोप लागवड करण्यासाठी खड्डा खोदतोय आणि या ठिकाणी प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने सर्वत्र आपण असे 20 mm जैनचे ठिबकचे पाईप आपण अंतरलेले आहेत। या ठिकाणी आता ठिबक सुद्धा अंतरलेले आहे। पावसाळ्यात जरी याची गरज नसली तरी आपण उन्हाळ्यामध्ये याला पाण्याची गरज असते। आपण वटवृक्षाचे या ठिकाणी लागवड करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन पार्कची निर्मिती करणार आहोत। देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींची रोपे 100% लोकांच्या सहभागातून या ठिकाणी लागवड करून केवळ लागवड करूनच नाही तर लागवड केलेल्या प्रत्येक झाडाची वैयक्तिकरित्या निगा राखून त्यांना उन्हाळ्यात पाणी जनावरांपासून संरक्षण खत याची आपण या ठिकाणी व्यवस्था करत आहोत। लागवड केलेल्या रोपास पावसाचे नैसर्गिकरित्या पाणी मिळावं यासाठी या झाडास चर खोदण्याचे काम या ठिकाणी करण्यात येत आहे। लागवड केलेल्या रोपास नैसर्गिकरित्या पाणी मिळण्यासाठी आणि जमिनीत मुरण्यासाठी पाणी आपण या ठिकाणी एक या प्रकारचं चर खोदलोय। त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी जमिनीत या ठिकाणी मुरून झाडास ओलावा प्रचंड दिवस राहील। त्यामुळे नैसर्गिकरित्या ह्या झाडास पाण्याची मुबलकता उपलब्ध होईल। या ठिकाणी आपण रोप लागवड करून करत आहोत। या रोपाला पाणी सुद्धा देणं चालू आहे। लागवड केलेल्या रोपांना पाणी पुरवठा करणं चालू आहे। झाडे लावा, झाडे लावा, हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम, माँ के नाम, जय भारत माता की जय। धन्यवाद।